ही दृश्य तुम्ही पाहताय, ही दृश्य आहेत बुलढाण्यातील खामगावामधली। या ठिकाणी 24 तासात काल सकाळी 8 वाजल्यापासून ते आज सकाळी 8 वाजेपर्यंत 66 मिलीमीटर म्हणजे सुमारे 3 इंच पाऊस झालेला आहे। बुलढाणा जिल्ह्यात पावसानं पुन्हा एकदा कहर केलाय। खामगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं शेत शिवारांमध्ये पाणीच पाणी साचलंय। नदी नाले एक झाल्यानं अनेक गावातील घरांमध्ये पाणी शिरलंय। खामगाव शहरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यानं बोर्डी नदी दुथडी भरून वाहत आहे। खामगाव शहरातील फरशी येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यानं खामगाव शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता। खामगावात गेल्या 24 तासात काल सकाळी 8 वाजतापासून आज सकाळी 8 वाजेपर्यंत 66 मिलीमीटर पाऊस झालाय। त्यानंतर सतत पाऊस सुरू असून आज सकाळी मुसळधार पाऊस झालेला आहे। बुलढाण्यातील गारडगावला पुराच्या पाण्यानं वेढलेला आहे। शेतात गेलेले बापलेक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत। त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत। बुलढाणा जिल्ह्यात रात्रभर पासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं खामगाव तालुक्यातील अनेक गावात पाणी शिरलं आहे। नागापूर गावाला पूर्णपणे पाण्यानं घेरलं असून स्थानिक नागरिक भयभीत झालेले आहेत। पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।